श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. साथ श्री दासबोध दशक 15वा आत्मदशक. या दशकामध्ये प्रामुख्याने आत्मज्ञान, अनासक्ती आणि चातुर्याचे लक्षण यासारख्या आध्यात्मिक व्यावहारिक विषयांवर समर्थांनी प्रकाश टाकलेला आहे. स्वामींनी या देहातील आत्मतत्व ओळखून जीवन कसे जगावे आणि ईश्वरी संधान कसे साधावे याचे मार्गदर्शन केले आहे. यातील मुख्य विषय असे आहेत: आत्मदशक आणि चातुर्य म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय आणि शहाण्या माणसाने कसे वागावे याचे वर्णन केले आहे. सांसारिक लोभापासून मुक्त राहण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे. शाश्वत ब्रह्म आणि अंतरात्म्याचे स्वरूप सांगितलेले आहे. मानवी देहाची उत्पत्ती आणि आत्मज्ञानाचा अंतिम सिद्धांत त्यांनी सांगितला आहे. हे दशक साधकाला आळस झटकून देहबुद्धी सोडून आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि कर्मामध्ये निस्पृह राहण्यासाठी प्रेरित करते. साधकाच्या दृष्टीने या दशकामध्ये काही अतिमहत्त्वाच्या सूचना केलेल्या आढळतात. श्री समर्थांचे सांगणे असे आहे की केवळ माणसांमध्येच भगवंताचे स्मरण करण्याचे सामर्थ्य आहे, खालच्या प्राण्यांमध्ये ते नाही. आणि भगवंत म्हणजे कोण तर अंतरात्मा. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी जाणीवेच्या रूपाने तो राहतो. जगामध्ये अनंत प्राणी आहेत. पृथ्वीवर, पाण्यात व आकाशामध्ये कितीतरी अत्यंत लहान जंतू आहेत. अर्थात त्यांच्या शरीराच्या मानाने त्यांना आयुष्य, युक्ती, बुद्धी, ज्ञान आणि विषयभोग असतात. त्या अंतरात्म्याची ही अचाट करणी विवेकपूर्णपणे आपण जर पाहिली म्हणजे मन आश्चर्याने भरून जाते. आपल्याला धड स्वतःच्या शरीराचे व अंतरंगाचे ज्ञान नसते, मग जगातील जीवांच्या जीवनाचे ज्ञान कोठून असणार? सामान्य माणसे आपापल्या प्रपंच व्यवसायात गुंतलेली असतात. त्यांचे सारे आयुष्य त्यापायी खर्च होते. अंतरात्म्याचे ज्ञान करून घेऊन त्याचे विलक्षण कौतुक पाहणारा पुरुष फार क्वचित आढळतो. वास्तविक सर्व विश्वाच्या खटाटोपाला शुद्ध जाणीवेचे अधिष्ठान आहे. जे जेथून निर्माण होते तेथे ते लयास जाते. हा मूळ नियम आहे. मूळ माया पुरुष व प्रकृती या दोन अंगांनी सारे विश्व निर्माण करते. त्या मायेचे निशेष निरसन झाले की संपूर्ण आत्मनिवेदन होते आणि सगळे नाहीसे होऊन अखेर शाश्वत ब्रह्म तेवढेच उरते. अखिल दृश्य विश्वाला धारण करणारी जी जाणीव तोच खरा देव किंवा भगवंत किंवा अंतरात्मा होय. तोच खरा वडील आणि थोर आहे. सामान्यपणे माणसांमध्ये तो निजलेला असतो. ज्याच्या अंतर्यामी तो जागा होतो त्यासच खरे थोरपण येते. अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याची भेट घेण्यास सूक्ष्मात शिरावे लागते. म्हणून जे अंतर्निष्ठ होतात त्यांनाच तो कळतो. तो सूक्ष्म असला तरी तो सगुण आहे. दृश्याशी त्याचा साक्षीपणाचा संबंध आहे. म्हणून आपण आपली जाणीव अत्यंत सूक्ष्म करावी व ती दुसऱ्याच्या अंतरात्म्याशी तदाकार करावी. असे केले म्हणजे सगळ्या जीवांशी एकरूप होता येते. या मार्गाने जाऊन त्यांची जाणीव व विवेक फारच अफाट होतात. त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. जगात तेच खरे भाग्यवान समजावे. प्रथम वृत्तीचे शोधन करावे. वृत्ती शोधन करता करता निवृत्त होऊन अंतरात्म्याशी अखंड भेट घडते. म्हणून विकारांवर मात करून विवेकाने वृत्ती शोधन करणारे सगळे साधक संन्यासी समजावे. अंतरात्म्याशी अखंड भेट झाली की तेथे उपासना विराम पावते. त्यातून पुढे अलक्षी लक्ष लागल्यावर साधक शब्द, कल्पना, मन व बुद्धी यांना ओलांडून पुढे जातो. त्याचे वासना बीज दग्ध होते. त्याच्या मनाचे उन्मन होते. प्रथम त्याचे अज्ञान जाऊन ज्ञान येते, मग ज्ञान जाऊन विज्ञान येते. त्याचा देह प्रारब्धाने चालतो. आपला व्यवसाय करीत असता त्याचे स्वरूपानुसंधान भंगत नाही. त्याच्या बोलण्या चालण्यात व्यंग पडत नाही. त्याचा सारांश काय तर अशा रीतीने आपली जाणीव वाढवून सर्वांशी आंतरिक ऐक्य अनुभवणारा पुरुष खरा थोर होय.
तो अति निस्पृह असतो आणि नित्य नवीनपणे ब्रह्मज्ञान अनुभवतो. त्याने लोकांना भगवंताकडे वळवावे, तोच सगळ्यांच्या मनाला शांत करू शकतो. अशा निस्पृहाने प्रथम लोकांचे अंतःकरण आपलेसे करून घ्यावे, त्यांच्याशी अत्यंत लीनतेने वागावे आणि मग त्यांचे अंतर्याम हळूहळू उकलावे. निस्पृहाने आपले बाह्यांग अगदी साधे ठेवावे, पण अंतरंग आणि कलांनी भरून राखावे. त्याने लोकांना मार्गास लावावे हे खरे, परंतु आपला एकांतही सर्वस्वी सोडू नये. असा जो सर्वांना मान्य होतो तोच असामान्य पुरुष समजावा. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा दशक 15वा आत्मदशक हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी दशक 15वा समास 1 साठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.